मित्रांनो, या अगोदर आपण पेपर 1चा सिलेबस आपल्या चॅनलवरती अभ्यास केलेला आहे CET-ETचा. आज आपण CET-ETचा पेपर 2चा अभ्यासक्रमाचं व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना त्याचं एक मार्गदर्शन मिळणार आहे आणि ते आपण टॉपिक जर कव्हर केले तर आपल्याला प्रॉपर मार्क्स मिळायला मदत होणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण मेन आराखडा बघून घेऊयात. जो मुख्य आराखडा आहे परीक्षेचा तो आपल्याला बघायचा आहे. तर 150 मार्काचे प्रश्न असतात तुम्हाला पेपर 2ला. त्यामध्ये पहिला विभाग जो आहे तो चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॅगॉजीवरती असतो, ज्यामध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र आहे. त्यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न असतात. त्यानंतर आपण 2 लँग्वेजेस ज्या आहेत त्या ऑप्ट करत असतो. त्या 30-30 मार्काला आपल्याला 2 लँग्वेजेस असतात. सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की त्याच्यामध्ये काय काय असतं. पहिले आपण पॅटर्न समजून घेणार आहोत. आता ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स आणि मॅथ्स आहे त्यांनी पर्याय अ निवडायचा असतो, ज्यामध्ये त्यांना मॅथ्स सायन्सवरती 60 क्वेश्चन्स असतात. आणि जे विद्यार्थी सोशल सायन्सेसचे आहेत, हिस्ट्री जॉग्राफी वगैरे त्या विषयांचे किंवा लँग्वेजेस असतील, तर त्यांनी हा सोशल स्टडीजचा पेपर असतो, यामध्ये 60 क्वेश्चन्स असतात. तर हा अभ्यासक्रम जो आहे 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. आता आपण पुढील स्लाईडमध्ये सगळे हे डिटेलमध्ये अजून अभ्यासणार आहोत. तर आता बालविकास आणि अध्यापनशास्त्रामध्ये आपल्याला बघायचं की 30 प्रश्न जे आहेत एक्झॅक्टली त्याचं पण डिव्हिजन आपण 15 आणि 15 मार्क्समध्ये 15 क्वेश्चन्समध्ये केलेलं आहे. तर बालविकास प्राथमिक शाळेतील मूल. सगळ्यात पहिले आपल्याला विकास आणि सामाजिकरण हे समजून घ्यायचं आहे. आता हे जसे मी तुम्हाला सब टॉपिक सांगत राहील, तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता किंवा ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल, जिथे करून तुम्ही सगळं डिटेलमध्ये अभ्यास करायला मदत होणार आहे. विकास आणि सामाजिकरणमध्ये काय आपल्याला अभ्यासायचं आहे, तर विकासाची संकल्पना आणि शिकण्याशी त्याचा संबंध आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला मुलांच्या विकासाची तत्त्वे अभ्यासायची आहेत. नंतर मग आपण आनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव आपल्या विकासावरती आणि सामाजिकरणावरती अभ्यासणार आहोत. सामाजिकीकरण ही एक प्रक्रिया आहे आणि सामाजिक जग आणि मुले, शिक्षक, पालक आणि समन्वयक हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे, याचं इंटर रिलेशन्स. त्यानंतर जेंडर एक सामाजिक रचना म्हणून लिंग भूमिका, लिंग भेदभाव आणि शैक्षणिक सराव हे सगळं आपल्याला विकास आणि सामाजिकरण या टॉपिकमध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर सिद्धांत आणि बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये काय होतं, मोस्टली तुम्हाला थिंकर्स विचारले जातात. थिंकर्स आणि त्यांच्या कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचे थिंकर्स कुठले आहेत, तर पियाजे, कोल्सबर्ग, वायगोत्स्की यांच्या रचना आणि गंभीर दृष्टिकोन आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. बालकेंद्रित आणि प्रगतशील शिक्षणाच्या संकल्पना पण आपल्याला त्यामध्येच वाचायच्या आहेत. या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे व्हिडिओज अवेलेबल होतील. या सगळ्या कन्सेप्ट्स आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कास्ट असणार आहे. तुम्हाला याच्यासाठी कुठलाही कोर्स परचेस करायची गरज नाही. बुद्धिमत्तेच्या रचनेचा गंभीर दृष्टिकोन हे पण आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स, ज्याला आपण बहुआयामी बुद्धिमत्ता म्हणतो, हे पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि भाषा आणि याचे विचार कसे डेव्हलप होतात हे पण ह्या कन्सेप्टचा महत्त्वाचा पार्ट असणार आहे, ज्यामध्ये आपण बालविकास अभ्यासत आहोत. बालविकास आणि अध्यापनशास्त्र असं आपण डिव्हिजन केलेलं आहे 15 क्वेश्चन्सचं. त्यानंतर विविधता आणि मूल्यमापन आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक, भाषा, जात, लिंग, समुदाय, धर्म इत्यादी यांच्यातील विविध आधारात फरक समजून घेणं गरजेचं आहे. डिफरन्स जे आहेत विद्यार्थ्यांमध्ये हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मूल्यमापन पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. या सगळ्या गोष्टी आपण BEdच्या वेळेस मित्रांनो अभ्यासलेल्या आहेत, पण आपल्याला परत हे आता CET-ETच्या उद्देशाने आपल्याला अभ्यासायचं आहे, कारण आपली एक्झाम जी आहे ती MCQ बेस्ड आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये असेसमेंट फॉर लर्निंग हा पेपर आपल्याला प्रॉपर BEdला एक पेपर होता सेमिस्टरला. तर हे असेसमेंट ऑफ लर्निंग शिकण्याचे मूल्यमापन आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. असेसमेंट म्हणजे शिकवण्यासाठीचे मूल्यमापन आणि शिकण्याचे मूल्यमापन या दोन्हीतला फरक आपल्याला अभ्यासायचा आहे. शाळा आधारित मूल्यमापन, सतत आणि सर्वंकष मूल्यमापन, दृष्टिकोन आणि सराव या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला CDPच्या पेपरमध्ये अभ्यासायच्या आहेत. CDPचा पेपर खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, त्याच्यामुळे आपण हे डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. चॅनलवरती पण याची प्रॉपर प्लेलिस्ट बनवली जाईल, जेणेकरून तुम्हाला CET-ETला मॅक्झिमम स्कोर करायला मदत होणार आहे मित्रांनो. इवन TET पण आपल्या स्टेटची आता CET बेस्ड होणार आहे, त्याच्यामुळे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला कामातच येतील. आज आपण सिलेबस डिटेलमध्ये ॲनालिसिस करत आहोत. नंतर आपण 1 बाय 1 एक टॉपिकवरती लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या तयारीच्या पातळीचे मूल्यमापन करण्यासाठी योग्य प्रश्न तयार करणे, वर्गात शिकवणे आणि गंभीर विचार वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत.
बालविकास आणि अध्यापनशास्त्र, समावेशकता आणि शिकवण्याची प्रक्रिया. आता राहिलेले तुमचे 33% मार्क्स आहे आणि 66%. तर ते डिव्हिजन आपण बघणार आहोत. तर समावेशक शिक्षणाची संकल्पना आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना समजून घेणे हा एक टॉपिक आहे. याच्यावरती 5 प्रश्न असतात मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर वंचित आणि दुर्लक्षित मुलांसह विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांच्या गरजा कशा पूर्ण केल्या जातात, शिकण्यात अडचणी असलेल्या, अक्षमता इत्यादी असलेल्या मुलांच्या गरजा पूर्ण करणे, म्हणजे जे इम्पेअरमेंट्स आहेत त्यांचं काय असतं, टॅलेंटेड, क्रिएटिव्ह आणि स्पेशली एबल्ड विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणे. याच्यावरती तुम्हाला दरवेळेस क्वेश्चन्स बघायला मिळतील. 5 प्रश्न कंपल्सरी या कन्सेप्ट्सवरती असतात. आपण सिलेबसचं डिव्हिजन याच्यासाठी करतो की एक्झॅक्टली अभ्यासायचं काय, पूर्ण सगळं काही नाही अभ्यासाचं काम. तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन्स येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला सब टॉपिक्स प्रिपेअर केले की तुम्ही या एक्झामसाठी रेडी होऊन जाता. शिकणे आणि अध्यापनशास्त्र, लर्निंग अँड पेडॅगॉजी, याचा पण तुम्हाला एक सेमिस्टरचा पेपर होता BEdला प्रॉपरली. आपण डिटेलमध्ये अभ्यास केलाच आहे, पण आता आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर मुले कसे विचार करतात आणि शिकतात, शाळेतील कामगिरीचे यश मिळवण्यासाठी मुले कशी नापास होतात, याची कारणं आपल्याला अभ्यासणं गरजेचे आहे. मुलांमध्ये शिकण्याच्या पर्यायी संकल्पना, मुलांच्या चुका, शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. शिकवणे आणि शिकण्याची मूलभूत प्रक्रिया, मुलांच्या शिकण्याच्या धोरण पद्धती, ज्याला आपण स्ट्रॅटेजीज ऑफ लर्निंग म्हणतो. शिकणे ही सामाजिक कृती म्हणून शिकण्याचे सामाजिक संदर्भ हे सगळं बघायचं आहे. मोटिवेशन अँड लर्निंग, मोटिवेशनचा काय रोल आहे लर्निंगमध्ये. तर हे सगळं पेडॅगॉजीचे टॉपिक आहे मित्रांनो. याच्यामुळे आपल्याला हे सगळे डिटेलमध्ये आपण याच्यावरती प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओज बनवणार आहोत. आता आज आपण फक्त सिलेबस ॲनालिसिस करत आहोत की कुठले सब टॉपिक्स कुठल्या टॉपिकच्या नंतर आपल्याला अभ्यासायचे आहेत. मूल हे एक प्रॉब्लेम सॉल्व्हर्स आहेत. जे स्टुडंट्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्हर्स असतात. सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून त्यांना कसं बघितलं जातं. त्यानंतर कॉग्निशन आणि इमोशन, ज्याला आपण संज्ञान आणि भावना या दृष्टिकोनाचा आपण अभ्यास करणार आहोत. शिकण्यात योगदान देणारे घटक, जे वैयक्तिक आणि पर्यावरणीय असेल, पर्सनल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपल्याला बघायचे आहेत, जे लर्निंगमध्ये इम्पॅक्ट करतात. तर अशा पद्धतीने आपण CDPचं बघितलेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला लँग्वेजेसचं बघायचं. 2 पेपर असतात तुम्हाला लँग्वेजेसचे आणि ते सिमिलर त्याच्यामध्ये पॅटर्न असतो, म्हणजे दोन्ही पेपरला सेम पॅटर्न असतो. तर भाषा आकलन, लँग्वेज कम्प्रिहेन्शन याच्यामध्ये असतात 15 प्रश्न आणि पेडॅगॉजीला तुम्हाला 15 प्रश्न असतात लँग्वेजेसच्याच. तर यामध्ये काय असतं की 2 उतारे असतात तुम्हाला. एक प्रोज असतो, ज्याला गद्य म्हणतो आपण, किंवा एक नाटक, ड्रामा किंवा एक कविता. अशा पद्धतीने तुम्हाला 2 कुठल्याही गोष्टी असू शकतात. 2 पॅरेग्राफ असू शकतात, एक कविता आणि एक नाटक असू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 पॅरेग्राफ्स कम्प्रिहेन्शनचे सॉल्व करायचे असतात, ज्याला आपण अनसीन पॅसेज म्हणू शकतो. आणि नंतर त्यावरती कम्प्रिहेन्शन, इन्फरन्स, ग्रामर, ज्याला व्याकरण म्हणतो आपण, आणि शाब्दिक क्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये जो उतारा आहे मित्रांनो, तो साहित्यिक, वैज्ञानिक, वर्णनात्मक किंवा वैचारिक असू शकतो. याची तयारी आपल्याला करायची. याचे प्रॅक्टिस सेट्स आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याची पण प्रॅक्टिस करायला मदत होणार आहे. आणि CDPच्या सिरीजमध्ये आपण पेडॅगॉजी ऑफ लँग्वेजेस पण कवर करणार आहोत. तर तुम्हाला हा पार्ट लक्षात आला 15 प्रश्नांचा, की याच्यामध्ये आपल्याला पॅरेग्राफ सॉल्व करायचे आहेत आणि पॅरेग्राफशी रिलेटेड ग्रामर आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न शाब्दिक क्षमतेवरती तुम्हाला विचारले जाणार आहे. त्यानंतरचा पार्ट B जो असतो लँग्वेजेसचा, म्हणजे जे 30 प्रश्न इथे मेन्शन केलेले आहेत, त्यापैकी 15 प्रश्न जे आहेत, या 15 प्रश्नाचा सेकंड पार्ट जो आहे तो भाषा विकासाचे अध्यापनशास्त्र असा असतो. त्यामध्ये आपल्याला लर्निंग अँड ॲक्वायझिशन, म्हणजे शिकणे आणि संपादन करणे, प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज टीचिंग, भाषा शिकवण्याचे तत्त्व जे आहेत आपल्याला ते अभ्यासायचे आहेत. ऐकण्याची आणि बोलण्याची भूमिका, भाषेचे कार्य, मुले तिचे साधन म्हणून कसे वापर करतात, हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजे भाषेची पेडॅगॉजी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची असते. तोंडी आणि लेखी कल्पनांचे संवाद साधण्यासाठी भाषा शिकताना व्याकरणाच्या भूमिकेवर गंभीर दृष्टिकोन टाकणं गरजेचं असतं. विविधता असलेल्या वर्गात भाषा शिकवण्याची आव्हाने कुठली असतात, भाषेतील अडचणी कुठल्या येतात आणि त्याचा विकास कसा करायचा असतो, त्यातमध्ये विकार काय प्रॉब्लेम्स येतात, हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर लँग्वेज स्किल्स कशा डेव्हलप केल्या जातात, त्याची पेडॅगॉजी आपल्याला बघायची आहे. भाषा आकलन आणि प्रावीण्यांचे मूल्यमापन, बोलणे, ऐकणे, वाचणे व लिहिणे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. भाषा आकलन आणि प्रावीण्यांचे मूल्यमापन, अध्यापन, अध्ययन साहित्य, पाठ्यपुस्तक, मल्टीमीडिया साहित्य, वर्गातील भौतिक संसाधने, या सगळ्यांचा पेडॅगॉजीमध्ये किंवा भाषा शिकण्यामध्ये काय रोल आहे हे सगळ्याला आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि नंतर रेमेडियल टीचिंगचा पार्ट येतो. त्या सगळ्या सब टॉपिक्सवरती मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन्स बघायला मिळणार आहेत, म्हणून आपण हे सब टॉपिक्स एवढे डिटेलमध्ये डिव्हाइड केलेले आहेत.
तर जशा पद्धतीने तुम्ही भाषा 1 आहे ही लँग्वेज फर्स्ट आपण अभ्यासली, तर सेम पद्धतीने सेम गोष्टी तुम्हाला भाषा 2मध्ये पण बघायला मिळतील. इकडे पण 15 मार्काला तुम्हाला कम्प्रेन्शन आहे आणि 15 मार्काला पेडॅगॉजी आहे. सेम टॉपिक्स आहेत. लँग्वेजेस तुम्ही कुठल्याही चूज करू शकता. तुम्हाला ज्या कुठल्या 2 कम्फर्टेबल लँग्वेजेस असतील, मोस्टली महाराष्ट्रामध्ये हिंदी प्लस मराठी असा चॉईस विद्यार्थी करत असतात. यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊयात की कुठल्या लँग्वेजेस कोणासाठी कम्फर्टेबल आहेत. पण सध्या आपण सिलेबस डिवाईड करत आहोत, सिलेबस ॲनालिसिस करत आहोत, त्यामुळे आपण सध्या सिलेबसच्या टॉपिक्सवरती फोकस करणार आहोत. तर सेकंड लँग्वेजला पण तुम्हाला सेम डिव्हिजन बघायला मिळणार आहे मार्क्सचं. आता जे विद्यार्थी ज्यांचं BSc BEd आहे त्यांच्यासाठी आता हा गणिताचा पार्ट असतो. याच्यामध्ये तुम्हाला 60 क्वेश्चन्स बघायला मिळतात, ज्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स आपण अभ्यासत असतो. आणि जे विद्यार्थी सोशल सायन्सचे त्यांनी थोडासा हा पार्ट स्किप केला तरी चालेल. सोशल सायन्सचं मी पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. तर गणितावरती 30 क्वेश्चन असतात आणि त्याच्या कंटेंटवरती 20 प्रश्न. आता याच्यामध्ये सब टॉपिक्स काय काय आहेत, तर नंबर सिस्टीम तुम्हाला अभ्यासायची आहे, ज्याच्यामध्ये नोईंग द नंबर्स, आपल्या संख्या जाणून घेणे, संख्यांशी खेळणे, पूर्ण संख्या ज्याला होल नंबर्स म्हणतो आपण, ऋण संख्या आणि पूर्णांक, निगेटिव्ह नंबर्स आणि इंटिजर्स, फ्रॅक्शन्स. त्यानंतर अल्जेब्राचा पार्ट येतो ज्याला आपण बीजगणित म्हणतो. मग इंट्रोडक्शन टू अल्जेब्रा, गुणोत्तर आणि प्रमाण ज्याला आपण रेशिओ आणि प्रपोर्शन म्हणतो. हे सगळ्या गोष्टी तुमच्या 6 to 8चे सायन्स आणि मॅथ्सचे पुस्तक तुम्हाला अभ्यासायचे आहेत डिटेलमध्ये. याचे पण लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातील, जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. कुठलेही आणि क्वालिटी सेम तुम्हाला पेड कंटेंटचीच मिळणार आहे. जिथे पण कुठे तुम्ही पेड कंटेंट बघत असाल त्याच लेवलचे, ज्या पद्धतीने या स्लाईड्स आहेत आता आजच्या ॲनालिसिसच्या, अशाच पद्धतीने तुम्हाला हे सगळे येणारे लेक्चर्स बघायला मिळणार आहेत. त्यानंतर जॉमेट्रीचा पार्ट असतो ज्याला आपण भूमिती म्हणतो. मग बेसिक ऑफ जिओमेट्रिकल आयडियाज ज्याला 2D म्हणतो, फिगर्स आपण, मूलभूत भौमितिक संकल्पना. त्यानंतर प्राथमिक आकार समजून घेणे, अंडरस्टँडिंग द एलिमेंटरी शेप्स. त्यानंतर सममिती, सिमेट्री. त्यानंतर रचना ज्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो, स्ट्रेट एजेस, स्केल, प्रोट्रॅक्टर, मेन्सुरेशन. त्यानंतर डेटा हँडलिंग. तर असे सब टॉपिक्स आपल्याला मॅथ्समध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर मग पेडॅगॉजीवरती पण परत एक क्वेश्चन्स असतात मित्रांनो, म्हणजे गणित अध्यापन शास्त्रीय मुद्दे. आता तुम्ही बघसाल की कंटेंट जो आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत आणि पेडॅगॉजीवरती पण क्वेश्चन्स आहेत. म्हणजे एखादा विषय आपण शिकतो तर त्याचा कंटेंट पण आपल्याला, म्हणजे गणित पण शिकवणं गरजेचं आहे आणि गणित शिकवायचं कसं, त्याची पेडॅगॉजिकल इश्यूज पण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती पण क्वेश्चन्स बघायला मिळतील. आणि हे सगळं आपण आपली CDPच्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत, जे आता सुरू होईल आपल्या चॅनलवरती. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, त्याची प्लेलिस्ट तयार केली जाणार आहे व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे लेक्चर्स तुम्हाला. यामध्ये काय बघायचं आहे तर गणिताचे स्वरूप आणि तार्किक विचार. त्यानंतर अभ्यासक्रमात गणिताचे स्थान, गणिताची भाषा, सामुदायिक गणित, मूल्यमापन, त्याचं इव्हॅल्युएशन कसं करणं गरजेचं आहे, उपचारात्मक अध्यापन, रेमेडियल टीचिंग ज्याला म्हणतो आपण, आणि शिकवण्याच्या समस्या. हे सगळं आपल्याला मॅथ्सच्या पेडॅगॉजीमध्ये बघायचं आहे. याच्यावरती आपल्याला 10 क्वेश्चन्स बघायला मिळतात दरवर्षी. त्यानंतर येतो मित्रांनो आपला सायन्सचा पार्ट. सायन्समध्ये पण परत 30 क्वेश्चन्स आहेत. 20 क्वेश्चन्स तुम्हाला कंटेंटवरती बघायला मिळतील आणि यामध्ये पण परत 10 क्वेश्चन्स तुम्हाला पेडॅगॉजीमध्ये. तर आपल्याला सायन्समध्ये काय शिकायचं आहे तर अन्न, अन्नाचे स्रोत, अन्नाचे घटक, अन्न स्वच्छ करणे. त्यानंतर साहित्य, दैनंदिन वापरातील साहित्य, मटेरियल्स ऑफ डेली यूज. हे पण परत तुम्हाला 6 to 8 सायन्सचे बुक्स कवर करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचे सगळे टॉपिक्स कवर होतील आणि चॅनलवरती पण आपण हे व्हिडिओज बनवणार आहोत, तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील प्लेलिस्टमध्ये. त्यानंतर सजीवांचे जग, द वर्ल्ड ऑफ द लिव्हिंग. त्याच्यानंतर हलणाऱ्या वस्तू, लोक आणि कल्पना, मुव्हिंग थिंग्स, पीपल्स अँड आयडियाज. हे सगळं आपल्याला कंटेंटमध्ये अभ्यासायचं आहे मित्रांनो. त्यानंतर विज्ञान, असे उर्वरित म्हणजे जे टॉपिक्स राहिलेले आहेत आपले ते बघणार आहोत आपण. गोष्टी कशा कार्यरत करतात, विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट. हा कंटेंटचाच भाग आहे मित्रांनो, हा पेडॅगॉजीचा भाग नाही. पेडॅगॉजी आपण इथे बघणार आहोत, जे 10 प्रश्न आहेत. त्यानंतर नॅचरल फिनॉमिना आणि नॅचरल रिसोर्सेस. तर हे सगळे कंटेंटवरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात आणि 10 प्रश्न परत तुम्हाला सायन्सच्या पेडॅगॉजीवरती विचारले जाणार आहे, ज्यामध्ये विज्ञानाचे स्वरूप आणि रचना. त्यानंतर नैसर्गिक विज्ञान, ध्येय आणि उद्दिष्टे, विज्ञान समजून घेणे आणि त्याची प्रशंसा करणे. दृष्टिकोन, एकात्मिक दृष्टिकोन, निरीक्षण, प्रयोग, शोध, विज्ञानाची पद्धत, नवीन उपक्रम, मजकूर, साहित्य साधने, मूल्यमापन, संज्ञात्मक, मनोरक, भावनिक. हे सगळं इव्हॅल्युएशन, कॉग्नेटिव्ह, सायकोमोटर, अफेक्टिव्ह थिंग्स, समस्या, विज्ञानातील प्रॉब्लेम्स, उपचारात्मक, रेमेडियल टीचिंग, अध्यापन. या सगळ्या गोष्टी पेडॅगॉजीमध्ये येतात मित्रांनो. सायन्सचे पेडॅगॉजी, मॅथ्सची पेडॅगॉजी,
लँग्वेजेसची पेडॅगॉजी तुम्हाला लक्षात येत असेल की पेडॅगॉजीला किती इम्पॉर्टन्स आहे आपल्या CTETच्या एक्झामिनेशनमध्ये. आता हा पार्ट आहे मित्रांनो ज्यांचं BA BEd आहे त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांचे सोशल सायन्सेस आहेत किंवा ह्युमॅनिटीज आहेत. तर समाज अभ्यास आणि सामाजिक विज्ञान ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी 40 प्रश्न जे आहेत ते आशयावरती म्हणजे कंटेंटवरती विचारले जातात. यामध्ये पण तुम्हाला 6 to 8चे सोशल सायन्स आणि लँग्वेजेसचे बुक्स अभ्यासायचे आहेत. NCERT मोस्ट प्रोबॅबली तुम्ही NCERT रीड करा. NCERT हिंदीमध्ये प्रॉब्लेम जात असतील तर आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये पण याचे व्हिडिओज लवकरच अपलोड करणार आहोत. सध्या CDPची सिरीज तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय आहे तर कधी, कुठे आणि कसे, व्हेन, व्हेअर अँड हाऊ हे सगळं तुम्हाला जिओग्राफीशी रिलेटेड कंटेंट बघायला मिळत आहे. द फर्स्ट फार्मर्स हे हिस्ट्रीमध्ये आणि त्या टॉपिक्स आपल्याला बघायला मिळतात. द फर्स्ट सिटीज, द अर्लिएस्ट सोसायटीज, सुरुवातीचे समाजे, सुरुवातीचे राज्ये, नवीन कल्पना, पहिले साम्राज्य कुठले होते, दूरच्या देशांचे संपर्क, पहिले साम्राज्य, राजकीय घडामोडी, संस्कृती आणि विज्ञान, नवीन राज्ये, दिल्लीचे सुलतान, आर्किटेक्चर, समाजनिर्मिती हे सगळं तुम्हाला हिस्ट्रीचं जे NCERT आहे त्यामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर आधुनिक इतिहास आणि भूगोल ज्याला आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणतो आणि जिओग्राफी. तर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय अभ्यास आहे तर सोशल चेंज, सामाजिक बदल, रिजनल कल्चर्स, प्रादेशिक संस्कृती, एस्टॅब्लिशमेंट ऑफ कंपनी पॉवर, ईस्ट इंडिया कंपनी इंडियामध्ये कशी एस्टॅब्लिश झाली, रूल ऑफ लाईफ अँड सोसायटी, त्यानंतर कोलोनलिझम, वसाहतवाद आणि आदिवासी समाज याचा आपल्याला बघायचा आहे. 1857चा उठाव, त्यानंतर स्त्रिया आणि सुधारणा, वुमेन आणि त्याच्याशी रिलेटेड रिफॉर्म्स काय झालेत, जातीय व्यवस्थेला आव्हाने, चॅलेंजेस टू दी कास्ट सिस्टम, राष्ट्रीय चळवळी आणि स्वतंत्रोत्तर भारत ज्याला आपण इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स म्हणतो. हे पण सगळे तुम्हाला हिस्ट्रीचेच NCERT आहेत जे 6 to 8चे फक्त तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर जिओग्राफी 6 to 8च्या बाहेरचं येत पण नाही मित्रांनो CTETला, कारण सिलेबस तो डिफाईन केलेला असतो. जिओग्राफीमध्ये परत तुम्हाला भूगोल एक सामाजिक अभ्यास आणि विज्ञान म्हणून, त्याच्यानंतर पृथ्वी गोल आहे, शेती, त्यानंतर संसाधन हे प्रकार नैसर्गिक आणि मानवी, त्यानंतर ग्रह ज्यामध्ये प्लॅनेट सिस्टम आपण सोलार सिस्टम आणि अर्थ अभ्यासणार आहोत, पर्यावरण संपूर्णपणे नैसर्गिक आणि मानवी पर्यावरण आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे, हवा, पाणी, मानवी पर्यावरण, वसाहत, वाहतूक आणि संवाद. तर अशा पद्धतीने आपण हे जे कंटेंट रिलेटेड आहे सोशल सायन्सचं ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर सोशल आणि पॉलिटिकल लाईफ हे एक NCERT येतं मित्रांनो 6 to 8चं ज्याला आपण सिविक्स पण म्हणतो. तर हे पॉलिटिकल सायन्सशी रिलेटेड असतं मोस्टली. यामध्ये तुम्हाला सोसायटी अँड डायव्हर्सिटी, विविधता, लिंगभेद उलगडणे, उपजीविका मिळवणे, सामाजिक न्याय आणि उपेक्षित घटक, त्यानंतर शासन व्यवस्था अभ्यासायची असते मित्रांनो ज्यामध्ये सरकार कशी काम करते, स्थानिक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था कशा काम करतात, राज्य सरकार, संसदीय सरकार, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट आपल्याला अभ्यासायचं असते. त्यानंतर लोकशाहीचे आधार आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. लोकशाही म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, न्यायव्यवस्था कशी काम करते, प्रसारमाध्यमे समजून घेणे. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्सचा याच्यामध्ये मोस्टली अभ्यास करत असतो. 6 to 8चे पॉलिटिकल सायन्सचे NCERT आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे असतात. त्याच्यानंतर आता इथे पेडॅगॉजी आली परत. इथे परत 20 प्रश्न पेडॅगॉजीला आले, म्हणजे 40 प्रश्न आपल्या कंटेंटवरती आहेत मित्रांनो. सोशल स्टडीजमध्ये कंटेंट कुठल्या आहे तर हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि पॉलिटिकल सायन्स. तर हे 3 सब्जेक्टचे NCERT तुम्हाला 6 to 8चे अभ्यासायचे आहेत. एवढे NCERT केले तर तुमचं सफिशियंटली ह्या कंटेंटच्या रिलेटेड 40 क्वेश्चन्सचा प्रिपरेशन कंप्लीट होते. आणि जे पेडॅगॉजिकल इश्यूज आहेत याची आपण सिरीज बनवणारच आहोत. त्यानंतर सामाजिक विज्ञान, समाज अभ्यासाची संकल्पना, कन्सेप्ट अँड नेचर, वर्गातील प्रक्रिया, उपक्रम आणि चर्चा ज्यामध्ये क्लासरूम प्रोसेसेस, ॲक्टिव्हिटीज आणि डिस्कोर्सेस याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. गंभीर विचार विकसित करणे, डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग हा पण एक सोशल सायन्सच्या पेडॅगॉजीचाच भाग आहे मित्रांनो. त्यानंतर चौकशी, अनुभवजन्य पुरावे, इन्क्वायरी आणि एम्पेरिकल एव्हिडन्सेस, स्त्रोत प्राथमिक आणि दुय्यम म्हणजे सोर्सेस प्रायमरी आणि सेकंडरी काय असतात. एखादी हिस्ट्री आपण अभ्यासतो तर हिस्ट्रीचे प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस असू शकतात, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्यावरती तुम्हाला डिरेक्टली MCQ क्वेश्चन्स आलेले दिसतील मित्रांनो. आपण जेव्हा PYQची सिरीज सुरू करणार आहोत याच्यामध्ये आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार. मागच्या 10 वर्षाचे ॲटलिस्ट आपण क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर प्रोजेक्ट वर्क झालं, मग सामाजिक विज्ञान शिकवण्याच्या समस्या, हे प्रॉब्लेम्स कुठले आहेत हे टीचिंग करण्यामध्ये, आणि मग मूल्यमापनाचा पार्ट येतो. तर अशा पद्धतीने आपण पेडॅगॉजीचा पण पार्ट बघितलेला आहे सोशल सायन्सेसमध्ये.
आता या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस केल्यावरती मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की पेडॅगॉजी हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आहे. अध्यापनशास्त्रातील समान धागे आता आपण बघणार आहोत. विविध विषयांमधील अध्यापनशास्त्रांची आपण पेडॅगॉजीची तुलना याच्यामध्ये करूयात. तर इथे भाषा विषय आहेत, इथे गणित आहे, इथे विज्ञान आणि इथे समाज अभ्यास. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा CDPची तयारी करणार आहात पेडॅगॉजीची, त्याच्यामध्ये हा चार्ट तुम्हाला कामात येणार आहे. तर इव्हॅल्युएशनमध्ये काय आहे, तर भाषेमध्ये बोलणे, ऐकणे, वाचणे, लिहिणे. तर मग इकडे गणितात तार्किक क्षमता, त्यानंतर विज्ञानमध्ये संज्ञानात्मक, मनोप्रेरक, भावनिक, त्यानंतर प्रकल्प आणि पुरावे आधारित. तर हे झालं इव्हॅल्युएशनचा पार्ट. त्याच्यानंतर आव्हाने, चॅलेंजेस काय आहेत, तर भाषेतील अडचणी, चुका आणि विकार. मग त्याच्यानंतर गणितात काय आहे, तर शिकवण्याच्या समस्या. त्यानंतर विज्ञानमध्ये पण काय आहे, तर शिकवण्याच्या समस्या. आणि इथे पण परत आपल्याला शिकवण्याच्या समस्या. हे सगळे सब टॉपिक्स आहेत मित्रांनो CDPचे, जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. रिमेडिएबल टीचिंग झालं, मग अध्ययन साहित्य झालं, बहुभाषिक आणि मल्टीमीडिया, मजकूर आणि प्रयोग झालं गणितामध्ये, मजकूर आणि प्रायोगिक साधने झाली विज्ञानामध्ये, प्राथमिक आणि दुय्यम स्रोत झाले SSTमध्ये, तर सोशल स्टडीजचा हा पार्ट झाला. तर अशा पद्धतीने पेडॅगॉजी जो आहे हा सर्व विषयांमध्ये अत्यंत महत्त्वाचा समान घटक म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर CTETचा एक आपल्याला रोडमॅप बघायचा आहे. काय करायचं, तर पाया मजबूत करणं गरजेचं आहे. बालविकास CDP हा संपूर्ण परीक्षेचा पाया आहे. पियाजो, वायगोत्स्की, कोलबर्ग यांचे सिद्धांत काळजीपूर्वक आपल्याला अभ्यासणं गरजेचे आहे. या तिन्ही थिंकर्सचे पर्टिक्युलरली थिंकर्स रिलेटेड व्हिडिओ पण आपण अपलोड करू, जेणेकरून तुम्हाला थिंकर्ससुद्धा आणि त्यांच्या कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतील. त्यानंतर भाषा 1 आणि 2मध्ये 30पैकी 30 गुण मिळवण्यासाठी दररोज न पाहिलेला कवितांचे किंवा गद्य उतारे सोडवणे गरजेचे आहे. जे अनसीन पॅसेजेस आहेत त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अपलोड केले जातील, जिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. NCERT किंवा SCERT स्टेट बोर्डचे किंवा सेंट्रल म्हणजे जे आपले NCERT असतील किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं असतील, त्याच्यापैकी कुठलेही तुम्हाला 6 to 8चे पुस्तकं अभ्यासायचे आहेत. जर तुम्ही CTET देत असाल तर मी रिकमेंड करेल की तुम्ही NCERT वाचा मोस्टली. त्यामध्ये विज्ञान, गणित आणि सामाजिक अभ्यास संपूर्ण अभ्यासासाठी 6वी ते 8वी क्रमिक पुस्तकांचा सखोल अभ्यास करा, हेच यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अध्यापनशास्त्राची जोड, ज्याला पेडॅगॉजी म्हणतो आपण, प्रत्येक विषयाच्या आशयासोबत त्याच्या अध्यापनशास्त्रीय मुद्द्यांना समान महत्त्व द्या, कारण ते थेट गुणांमध्ये रूपांतरित होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण CTETचा पेपर 2चा जो सिलेबस आहे तो कम्प्लिटली स्टडी केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ॲनालिसिस आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच CTET रिलेटेड, TET रिलेटेड किंवा पवित्र पोर्टल रिलेटेड कुठल्याही TAIT असेल तर तुम्ही या सगळ्या टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. धन्यवाद.